थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत उपस्थित आहेत, शिवालयात ते उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। गिरीश, तुम्ही स्वतः शिवालयामध्ये आहात, कुठल्या कुठल्या पक्षाचे कुठले नेते आतापर्यंत तिथे पोहोचले? या उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे स्वतः पोहोचले आहेत, अनिल परब आहेत, तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज देखील आहेत। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतः शरद पवार, जयंत पाटील आहेत, याशिवाय शेकापकडून जयंत पाटील आहेत, याशिवाय अजित नवले आहेत, सपाचे अध्यक्ष आलेले नाहीयेत। याशिवाय काँग्रेसकडून सध्या कोणी आलेलं नाहीये। हर्षवर्धन सपकाळ खरं तर येणार होते, मात्र त्यांची दिल्ली त्यांच्याऐवजी येणार होते, मात्र नाहीये। 12:30ची खरं तर चोकलिंगम यांच्यासोबत बैठकीची वेळ आहे आणि त्या अनुषंगाने आता काही वेळातच हे सर्व शिष्टमंडळ आहे ते शिवालय येथून रवाना होईल आणि त्यानंतर बैठक ही त्यांच्या यात होईल। मात्र आता जे शिष्टमंडळामध्ये ज्यांची नावं होती त्यापैकी फक्त आता काँग्रेसचे जे नेते आहेत ते अद्याप पोहोचलेले नाहीत, त्यामुळे त्यांची या ठिकाणी प्रतीक्षा केली जात आहे। आणि त्यानंतर जेव्हा बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड येतील त्यावेळी एकत्रितरित्या हे शिष्टमंडळ आहे हाकेच्या अंतरावर असलेला मंत्रालय, जिथे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचं कार्यालय, त्या ठिकाणी त्यांची भेट घेणार आहेत। यामध्ये विशेष करून ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका पारदर्शी व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा जो आरोप राहुल गांधी यांनी सातत्याने केलेला आहे त्या अनुषंगाने देखील आजच्या या बैठकीत हे मुद्दे आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत। त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारे संशय निर्माण झालेला आहे आणि तो संशय पुन्हा एकदा अशाच पद्धतीने या निवडणुकांमध्ये देखील व्हायला नको आणि त्यामुळे ही निवडणूक खरं तर पारदर्शक करावी या मागण्यांसाठी खरं तर हे आजचं हे बैठकीचं नियोजन हे सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून करण्यात आले। खरं तर या सर्वपक्षीय शिष्टमंडळ जरी म्हणत असले तरी मात्र सत्तेत असलेले घटक पक्ष या शिष्टमंडळात सहभागी नाही आहेत, त्यामुळे त्यावर सत्तेतील जे पक्ष आहेत त्यांची नेमकी भूमिका काय हे देखील ते काही वेळातच स्पष्ट करतील। खरं तर सत्ता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामुळे ते देखील यावर प्रतिक्रिया देतील। त्यामुळे आज एकीकडे महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि दुसरीकडे सत्ताधारी असं एक क्लॅश देखील आपल्याला मंत्रालयात पाहायला मिळेल। 12:30 वाजताची बैठक आहे त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी शिष्टमंडळ आहे ते मंत्रालयात चोकलिंगम यांच्या भेटीसाठी रवाना होईल। मात्र आता ती प्रतीक्षा केवळ या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांची आहे। काँग्रेसचे नेते अद्याप आलेले नाहीत। शेवटचे बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड किती वेळात दाखल होतील त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती मिळाली नाही, कारण खरं तर कालपर्यंत हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव या शिष्टमंडळाचा जो शेड्यूल देण्यात आलं होतं, जी माहिती चोकलिंगम यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती त्यामध्ये केवळ या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाचा उल्लेख होता आणि वर्षा गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख होता। त्यामुळे वर्षा गायकवाड या ठिकाणी पोहोचायला हव्या होता। ज्या वेळ हा 11:50 या ठिकाणी शिवालयात जमतील अशा पद्धतीचं एक नियोजन होतं। त्यानंतर 12च्या सुमारास इथून हे सर्व शिष्टमंडळ चोकलिंगम यांच्या भेटीसाठी रवाना होईल। आता मात्र आपण हे बघतोय की वर्षा गायकवाड या ठिकाणी या काँग्रेसकडून पोहोचलेल्या आहेत। वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून येणार आहेत। अशा स्थितीत पोहोचले, त्यामुळे आता जे शिष्टमंडळ आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।